तर माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी गडकरींचं कौतुक करत निमंत्रण दिल्यामुळे त्यांचे आभारही मानले, तर रिफायनरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र देखील साधलं। या अतिशय कोकणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं। मला प्रत्यक्ष या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहता आलं, याचं सर्व श्रेय मी सन्माननीय नितीन गडकरी यांना देतो। मी प्रथम सन्माननीय नितीनजी गडकरी यांना धन्यवाद देईन की या कोकणातील हा चौपदरी रस्ता की जो उद्या कोकणाचा सर्वांगीण विकासाला कारणीभूत ठरणार आहे, जेवढं महत्व कोकण रेल्वेला होतं तेवढंच महत्व या चौपदरीकरण रस्ता मुंबई गोवा मार्गाला तेवढंच महत्व आहे। मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला रिफायनरीचा। रिफायनरी कुठे होणार, जागेचा सर्वे झाला काय, पर्यावरणावर काय परिणाम होणार, जागा उपलब्ध आहे का, केंद्राने राज्याकडे प्रस्ताव पाठवून मान्य झाला का, काही नाही। 4 महिने पावसाला राहिलेत, विकासावर बोलता। मग जिल्हा कलेक्टरला विचारा ना बाबा, काय फंड येतोय का, विकास कामं सुरू आहेत का, इथले आरोग्य केंद्र कशी आहेत, इथले रस्ते कसे आहेत, इथल्या शाळा कशा आहेत, शाळेत शिक्षक आहेत का, जरा विचारा। मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाची बैठक घेऊन इथली माहिती घ्यावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।